रियान 11ने टॉस जिंकला आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि प्लेअर ऑफ द मॅचची आपण टी शर्ट देणार आहोत. लीलाधर काळेकर यांना विनंती करेल की आपल्यातून आपण द्यायचे अप्पाला. गुड बॉलिंग अप्पा. स्वप्नील खूप चांगली बॉलिंग केली अप्पाने आणि अप्पाने टप्प्यावरती बॉलिंग केली त्यामुळे पहिली मॅच जिंकले अप्पा. अक्सा मरीन आपला एक प्लेयर पाठवा ना. अक्सा लेट्स प्ले. चला मॅच चालू करा मित्रांनो. थोडं फास्ट करा, स्पीडअप करा कारण की बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला स्मिथ आणि त्या सोबतीला यश. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गेला स्मिथने विथ द स्पिन. प्रॉपर टायमिंग केलं स्मिथने. काय स्टार्ट दिली आहे. प्रॉपर फुटवर्क होता आणि खूप चांगला बॉल. आणि पहिला बॉल फेस करत असताना बाउंड्री मारणं थोडं कठीण आहे बट स्मिथने दाखवलं तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. या बॉलवर पुन्हा एकदा क्या बात आहे. स्मिथने अगदी सर्वांना खुश केलं. 2 कव्हर ड्राईव्ह जे लगावले त्याने अगदी इनसाइड आउट प्रॉपर टायमिंग केलं. फुटवर्क चांगलं होतं आणि 2 बॉल 8 रन त्यांनी जमा केलेत. या बॉलवर स्क्वेअर कट अगदी प्रेमाने स्लाइस केला बॉल आणि 4 रन. अफलातून बॅटिंग स्मिथची. 3 बॉल 3 बाउंड्रीज मात्र स्मिथने इकडे लगावल्यात. अक्सा मरीन. मुंबईत तुम्ही कधी आलात तर मरीन ड्राईव्हला नक्की बघा. त्यामुळे अक्सा मरीन सौजन्य श्री अनंत कालेकर आणि श्री लखन चुनेकर यांचं आपण टी शर्टच्या मागे नाव बघतोय. बॅटिंग करत असताना अक्सा मरीनने एक चांगलं स्टार्ट दिलं. त्यांच्या विरुद्ध टीम आहे रियान 11. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4थी बाउंड्री. स्मिथ मला असं वाटतं अगदी घरातूनच सेट होऊन आलाय. काय बॅटिंग करतोय. प्रॉपर बॅटिंग आहे आणि नवीन बॉल फेस करत असताना जी त्यांनी स्टार्ट दिली आहे क्लासिकल स्टार्ट दिली. प्रॉपर ड्राईव्ह केलं. त्यामुळे इकडे या ग्राउंडवर तुम्हाला बॅटिंग करणं थोडं. 4 बॉल 4 बाउंड्रीज त्यांनी मारल्या. स्मिथने एक चांगली स्टार्ट दिली. जर 2 बॉल 2 बाउंड्रीज मारल्या तर हिस्ट्री क्रिएट होईल. या बॉलवर लेग स्पिन. काय बॉल वळवला. हलकासा बॉल लेग कट केला गेला बट तिकडे
लेग बाईच्या रूपामध्ये मला असं वाटतं ही 4 रन. आणि लेग बाईच्या रूपामध्ये मात्र हे रन्स मिळतील आणि स्कोर तब्बल 20 रन झालेत. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे बॉल हलकासा आपण पाहिलं तर हुकला तिकडे रन सिंगल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय 21. बॉलिंगसाठी फजल. फजल बघूया आता कशा प्रकारे कामगिरी करेल. बट काय स्मिथने स्टार्ट दिली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं टीम मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. स्कोर आपण पाहिलं तिकडे 22. आता स्ट्राईक एंडला बॅटर आहेत यश. या बॉल देखील गॅप मध्ये फ्लिक केलं गेलं. डाऊन द ग्राउंड बॉल मात्र 4 रन. चांगलं टायमिंग केलं यशने. फुटवर्क खूप चांगलं होतं आणि खूप चांगली स्टार्ट दिली बॅटिंग करत असताना अक्सा मरीन. दिव्यागार पॅकर्स आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव. आपण टॉससाठी या बॉलवर देखील फ्लिक केला गेला. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आणि त्यात नो बॉल आहे. बट वेल फिल्डिंग कैफ. या बॉल देखील एज तर घेतली गेली. आवाज तर आला आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. यशला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. हलकीशी आतली काढा घेतली गेली आणि दिव्यागार पॅकर आपण यायचे. दिव्यागार पॅकर या बॉलवर देखील आतमध्ये आणला बॉल. गुड बॉलिंग. चांगला बॉल फिरवला फैजलने आणि ह्या विकेटवर बॉल फिरवणं थोडं कठीण आहे. बट खूप चांगल्या टप्प्यावरती बॉल त्याने आतमध्ये आणला. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं बॅटरला. गुड बॉलिंग. चांगला कमबॅक केलं फजलने आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये फक्त 8 रन. रन झाले 29. बॉलिंगसाठी नवमानीचे 2 विकेट घेतले 2 बॉलला. तर 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे फयाज पटेल यांच्याकडून. पहिल्याच बॉलवरती एक काफर फटका पाहिला गेला.
ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉलला धाडलं गेलं आणि रन मात्र सिंगल. चांगलं टायमिंग केलं बॅटर स्मिथने. स्ट्राईक इन लेफ्टी बॅटर आहेत निहार. सर्व आलेले खेळाडू सर्व आमचे दापोली, रायगड, महाड, रत्नागिरी, खेड, चिपळूण या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर आणि बॅटर आउट. गुड बॉल. नौमाननीचं या बॉलला देखील विकेट मिळवलं तर त्याला 500 रुपये असणार आहेत. नौमानला तर मान द्यावं लागेल. न्यू बॅटर गौरव. आजचा पहिला दिवस ते आज गाव टू गावच्या मॅचेस पाहिल्या गेल्या. उद्या खुल्या गटातील मॅचेस. उद्या विविध भागातून खेळाडू इकडे येतील. मुंबई, ठाणे, विविध भागातून जे अंडरआर्म क्रिकेट जिकडे खेळलं जातं तिकडचे सर्व तारे सितारे उद्या इकडे खेळतील. या बॉलवर देखील थोडा फटका फसला तिकडे. मिसफील्ड मात्र 1 रन. या बॉलवर देखील आपण पाहतो लेफ्ट स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. क्रुशल मॅच आणि 29 32. आणि स्कोर झाला त्यापर्यंत 34. चांगली बॉलिंग केली इकडे बट या बॉलवर स्वीप खेळले गेले. फटका थोडा फसला. या बॉलवर देखील थोडा मागे पिचिंग ठेवले गेले पण व्हाईट बॉल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडी मिसफील्ड तिकडे आणि 1 रन. मॅच मात्र 1 रनने पुढे जाईल. स्कोर झालाय 37. आणि पहिल्या 3 ओव्हर समाप्त झाल्या. 37 रन झाले धावफलकावरती. आणि बॉलिंगसाठी हॅलो 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 वरती एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. रन मात्र तिकडे 4 रनने आणि 45चं टार्गेट आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळले गेले. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल आणि आता स्कोर झालाय 5 रन. बाउंड्रीने सुरुवात केली बॅटर साकिब आणि रशीद. पहिली ओव्हर घेऊन प्रीतम स्मिथ. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्मिथने एक चांगली पिचिंग केली गेली पण तिकडे एक सिंगल रन लेग बायच्या रूपामध्ये. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत आहे. 45चं एक टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. रियान 11 त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. चांगलं टायमिंग. 4 रन.
इकडे पण डॉट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर आणि बॅटर आउट. आणि स्कोर झालाय 11. 1 ओव्हर 11 म्हणजे अजूनही 18 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. इकडे पण लेग स्टिकला अगदी हलकासा बॉल फिरवला पण वाईट बॉल. या बॉलमध्ये देखील स्वीप केले गेले, चांगलं टायमिंग केलं गेलं बॅटरने आणि 4 रन. वेल बॅटिंग हर्षद, प्रॉपर टायमिंग केलं गेलं हर्षदने आणि राशीद. पॅडल स्वीप केले गेले, प्रॉपर लेग स्पिन रीड केला आणि परफेक्ट टायमिंग. लेफ्टी बॉलर, या बॉलर देखील अगदी रॉंग वन. खूप चांगला बॉल फिरवला आणि बॉलरने क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला फिरवलं. वेदांत, गुड बॉलिंग वेदांत. रन झालेत 17. 45 टार्गेट आहे आणि या बॉलवर देखील पुन्हा एकदा रॉंग वन आणि तिकडे वाईट बॉल. बॅटर आउट. आणि न्यू बॅटर हर्षद. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग, बॉल बाहेर फिरवला आणि खूप चांगला बॉल फिरवला इकडे बॉलर वेदांतने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा रॉंग वन. या बॉलवर देखील फिरवलं होतं पण थोडा बॉल मात्र इकडे मिस होईल आणि वाईट बॉल. रन झालेत. इकडे पण स्ट्राइक रेटला फेकी केली गेली रन सिंगल. 20 रन झाले त्यांनी 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 25 रनची गरज आहे. 12 बॉल 25. बॉलिंग साठी यश येत आहेत. 12 बॉल मध्ये 25 रनची गरज आहे. चांगला बॉल पाहिला गेला यशचा. गुड बॉलिंग आणि या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडाफार तिकडे फसला आणि रन
रशीदला मात्र थोडा चान्स घेणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये एकाच दुसरी बाउंड्री येणं खूप महत्वाची आहे, नाहीतर मॅच थोडीफार फसेल. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले, फटका थोडा फसला तिकडे आणि या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेला नो बॉल आणि तिकडे 4+9 म्हणजे 5 रन मिळतील आणि स्कोर झालाय तब्बल 26. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले आणि तिकडे मात्र चांगली फिल्डिंग. 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 8 बॉल 18 हाय व्होल्टेज मॅच आहे. बघूयात कोण जिंकेल. या बॉलवर लेग स्पिन आणि बॉलला वळवलं, बॅटर आउट. गुड बॉलिंग यशला यश मिळालं आणि एक महत्वाची विकेट आपल्या टीमला मिळवली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग आणि 28. शेवटचे 6 बॉल आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 17 रनची गरज आहे. पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली आहे आणि स्ट्राईक केला बॅटर ऐमान. 5 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. या बॉलवर देखील समोर टॅप केलं गेलं. 4 बॉल मध्ये आता 12 रनची गरज आहे. 4 बॉल 12. आणि रशीदकडे क्षमता आहे. रशीद एका दुसरी बाउंड्री तर तो पास करू शकतो. 4 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 4 बॉल 12 ला बाउंड्री येणं खूप महत्वाची आहे. या बॉलवर देखील समोर चांगलं टायमिंग केलं गेलं. 4 रन. राशिदने रॅपिड फटका आणि एक बाउंड्री आणि मात्र 3 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 3 बॉल 8. या बॉलवर व्हाईट बॉल. कहाणी मेट बीच 3 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बघूयात बॉलर कमबॅक करेल का आणि मॅच आता मात्र थोडीफार चुरशीच होताना पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. रियान 11 जिंकेल की अक्सा मरीन जिंकेल की रियान 11. आणि टॉस विन मॅच विन आहे. जर 1 बॉल 5 ला बाउंड्री लगावली तर टॉस विनच्या जोरावर हा सामना मला असं वाटतंय रियान 11 जिंकू शकतो. आणि जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे. फयाज भाई पटेल यांच्याकडून. एकदा मॅच आवडली तर मॅच साठी टाळ्या वाजवून. 1 बॉल 4, 1 बॉल 5 आहे. 1 बॉल 5 ला जर बघूयात कोण जिंकेल आणि कोण हरेल. 1 बॉल 5. मॅच तशीच आहे आणि तशीच रंगताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला रशीद. 1 बॉल 5 ला बघूया कोण जिंकेल. या बॉलवर समोर टॅप केला गेला. सामना जिंकला गेलाय
टॉस विनच्या जोरावर रशीदने आणि टॉस विनने हा मात्र सामना रशीद ने आपला जिंकलाय. फयाज भाई रियान 11 संघ अभिनंदन. सो वेल प्लेड. आणि शुभम